मुंबईतल्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आज आदिवासी पाड्यांवर अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाचं बुलडोझर आलं आणि त्यानंतर मोठा राडा या भागात बघायला मिळाला। कारण या कारवाईपूर्वीच मोठ्या संख्येनं स्थानिक आदिवासी एकत्र जमले होते। तेवढ्यात प्रशासन आणि स्थानिक समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि दगडफेक सुरू झाली। नेमकं काय घडलं या दरम्यान पाहूया। अतिक्रमणाच्या कारवाईसाठी आलेले बुलडोझर, मोठ्या संख्येने जमलेले आदिवासी स्थानिक बांधव, पोलीस आणि स्थानिकांची झटापट आणि त्यानंतर प्रशासनावर स्थानिकांकडून जोरदार दगडफेक। हा सगळा हाय व्होल्टेज राडा झाला तो मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात। आदिवासी वस्तीवर अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी वन विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या। अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनही दाखल झालं, बुलडोझर आले। त्यामुळे कारवाई विरोधात आदिवासींनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केलं। आमचं घर आम्ही सोडणार नाही असं म्हणत काहींनी आक्रोश केला। यानंतर काही आंदोलकांकडून वन विभाग आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। तेवढ्यात स्थानिक आदिवासी आणि प्रशासनात संघर्षाला सुरुवात झाली। स्थानिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी स्थानिक महिलांना मारहाण केल्याचाही आरोप काहींनी केलाय। हे बघा, हिला छातीमध्ये फॉरेस्ट गार्डने पोलिसांनी मारलं आणि तिच्या छातीत दुखायला लागले। वाढलेल्या तणावानंतर कारवाई प्रशासनाला थांबवावी लागली। उद्यान क्षेत्रात एकूण 11 गावं आहेत आणि या 11 गावांच्या अधिवासाचा सध्या प्रश्न आहे। वन हक्क 2006 नुसार आदिवासींना त्यांच्या मूळ अधिवासातून काढता येत नाही असा युक्तिवादही केला जातोय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणारे आदिवासी लोक हे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहणारे लोक असून त्या लोकांचं त्या ठिकाणचं वास्तव्य अनादी काळापासून आहे आणि म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 56 आदिवासी पाड्यांवर वनहक्क कायदा 2006 प्रमाणे त्यांना न्याय मिळावा, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये। तर दुसरीकडे बोरिवलीत काही जणांना घरं दिली आहेत, पण उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे कारवाई करावी लागत असल्याचं वनमंत्री गणेश नाईकांनी म्हटलंय। बोरिवलीमध्ये काही घटकांना घरं दिलेत, तरी सुद्धा काही घटकांनी कायम तिथे राहिलेले आहेत आणि त्या सर्व बाबीमध्ये आता निर्णय घेण्यासाठी ते बैठकीला मी चाललेलो आहे। त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि शांतता प्रस्थापित केली जाईल। नेशनल पार्क ये सेंसिटिव है। माननीय उच्च न्यायालय ने उनको वहाँ से निकालने के लिए आदेशित किया है, लेकिन फिर भी लोगों को पर्याय न दिए हुए कि कुछ उनको निकालना उचित नहीं है। अभी कई लोगों को मकान दिए हैं, फिर भी वो लोग नहीं जा रहे हैं, तो उसकी स्थिति क्या सच है क्या झूठ है जानने के लिए अभी मीटिंग हो रही है। मीटिंग के बाद में फिर से मैं आपको अवगत करूँगा। सरकार जनता के साथ ही है, लेकिन नियम का पालन तो भी करना पड़ेगा, माननीय न्यायालय का भी सम्मान करना पड़ेगा। पण काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अजून सर्वांना घरं देण्यात आलेली नाही, त्यामुळे आमच्या झोपड्या पाडल्या तर आम्ही जायचं कुठं असा प्रश्न त्यांना पडलाय। त्यामुळेच बोरिवली नॅशनल पार्क मधली सगळी गावं एकत्र आली, सर्व आदिवासी एकत्र आले आणि त्यांनी आजचं आंदोलन उभं केलं होतं। कारण प्रश्न एकच, या कारवाईनंतर आम्ही जायचं कुठे। जिन लोगों का सर घर तोड़ा था ना, उन लोग को मतलब यहाँ से तोड़ दिया लेकिन बाहर घर ही नहीं दिया, ऐसा भी हुआ है सर। तो वो लोग उन लोगों ने क्या किया, बाद में यहाँ पे दूसरा अपना घर खुद का बना लिया, उसमें रह रहे। तो अभी फॉरेस्ट वाले आके बोल रहे हैं कि तुम लोग यहाँ से भी भाग जाओ, अगर बाहर भी तुम लोग घर नहीं दे रहे हो तो हम लोग रहे कहाँ पे। सध्या तरी या कारवाईला ब्रेक लागलाय। स्थानिक आदिवासींनीही कारवाई थांबवल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय, पण या भागातला तणाव मात्र कायम आहे। कारण हजारोंच्या संख्येनं आज आंदोलनकर्ते होते, तर दुसरीकडे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता। वातावरणात प्रचंड तणाव होता, कुठल्याही क्षणी काहीही घडण्याची भीती होती। शेवटी दगडफेक झालीच आणि यामध्ये बळाचाही वापर करावा लागला। सध्या जरी वातावरण शांत असलं तरी परत कारवाई कधीही सुरू होऊ शकते अशी भीती स्थानिकांना आहे। त्यामुळे शांततेच्या मार्गाने आता या प्रकरणात कसा तोडगा निघतो हे बघावं लागेल आणि त्याचबरोबर आज जे घडलं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे।
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई.